नमस्कार मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो 31 मे 2025 ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर त्या तारखेला तुम्हाला ॲग्रीस्टॅक किसान कार्डची नोंदणी पूर्णपणे करायची आहे। तर मित्रांनो जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये तुम्हाला ॲग्रीस्टॅक किसान कार्ड तुम्हाला काढणं अत्यंत गरजेचं आहे। जर तुम्ही किसान कार्ड जर नाही काढलं तर तुम्हाला या योजनेचा इथून पुढे मिळणारा लाभ पूर्णपणे तुम्हाला बंद होणार आहे असं शासनानं सांगितलेलं आहे। तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी मध्ये जर अर्ज करायचा असेल तर त्याचा युजर आयडी पहिला आधार कार्ड नंबर होता, तर आता कस्टमर आयडी तुम्हाला म्हणजेच ॲग्रीस्टॅक किसान कार्डचा तुम्हाला युजर आयडी तुम्हाला दिलेला आहे। आणि जर तुम्ही त्याची नोंदणी ॲग्रीस्टॅक किसान कार्डची जर केली असेल तरच तुम्हाला या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे। आणि तुम्हाला त्या लॉटरी पद्धत पूर्णपणे बंद झाली असून तुम्हाला महाडीबीटी या योजनेअंतर्गत तुम्हाला मागील त्याला म्हणजे तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप म्हणजे टप्प्याटप्प्याने ज्यानं अर्ज पहिला केला त्या शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना पहिला तो मंजुरी मिळणार आहे। आणि त्यानंतर ज्याचा अर्ज पहिल्यांदा आलेला आहे अशा लाभार्थ्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे त्यांनी तो डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे त्यापूर्वी मी या माझ्या शेतकरी मित्र या चॅनलवरती पहिला व्हिडिओ टाकलेला आहे। तसे डॉक्युमेंट तुम्ही जाऊन अपलोड करा। आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा पुढील लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला 31 मे 2025 पर्यंत तुम्हाला तुमचं ॲग्रीस्टॅक किसान कार्ड काढून घ्यायचं आहे। आतापर्यंत कमीत कमी 60 ते 70% लोकांनी फक्त ॲग्रीस्टॅक किसान कार्ड काढलं असून आणि अजून कमीत कमी 30-40% शेतकरी लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार आहेत। आणि तुम्हाला जर तुम्ही किसान कार्ड जर नाही काढलं तर तुम्ही या योजनेपासून वंचित आणि तुम्हाला कायमस्वरूपी या योजनेपासून तुम्हाला लांब ठेवलं जाईल। आणि जर तुम्ही किसान कार्ड जर काढलं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ तुम्हाला इथून पुढे कायमस्वरूपी मिळणार आहे। आणि तुम्हाला पीक विमा भरते वेळेसही तुम्हाला किसान कार्ड गरजेचं आहे। आणि तुम्हाला PM किसानचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तरी तुम्हाला हे किसान कार्ड काढणं अत्यंत गरजेचं आहे। आणि तुम्हाला पीक विमा भरताना तुम्हाला आधार कार्ड ऐवजी तुम्हाला आधार कार्ड प्लस त्याच्याखाली तुम्हाला किसान कार्ड नंबर तुम्हाला टाकावा लागणार आहे। आणि जर किसान कार्ड जर असेल तरच तुम्हाला पीक विमामध्ये सहभागी होता येणार आहे। एक शेतकरी म्हणजे तुम्हाला एका शेतकऱ्याच्या नावावर प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ या जिल्ह्यात एका जिल्ह्यात म्हणजे 2-3 जिल्ह्यामध्ये तुमचं जर क्षेत्र असेल आणि लाभार्थी एक असेल तरच तुम्हाला कार्ड तुम्हाला एका कार्डमध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक किसान कार्ड नंबर म्हणजे तुम्हाला ॲग्रीस्टॅक कार्ड नंबर 1 मिळणार आहे। आणि क्षेत्र तुमचं अनेक राहतील, तुमचे काही शेतकऱ्याच्या नावावर एका गावामध्ये दुसऱ्या गावामध्ये 3-4 ठिकाणी क्षेत्र आहे। आणि त्या लाभार्थ्याला एकच किसान कार्ड मिळणार आहे, ते तुम्हाला 11 अंकीचं किसान कार्ड मिळेल। आणि फक्त तुम्हाला किसान कार्डचा नंबर फक्त मिळणार आहे। किसान कार्ड अद्यापही काही त्याची अपडेट आलेली नाही, त्यामुळे तुम्हाला फक्त 11 अंकी नंबर येणार आहे। आणि 11 अंकी नंबर आल्यानंतरच तुम्हाला या योजनेचा पुढील लाभ तुम्हाला इथून पुढे मिळणार आहे। आणि तुम्हाला किसान कार्ड काढता येणार आहे का? किसान कार्ड काय पूर्णपणे बंद होणार नाही, कारण किसान कार्डचा लाभ फक्त 31 मे रोजी 2025 पर्यंतच ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली अशा शेतकऱ्यांना पुढील योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि किसान कार्ड तुम्हाला नंतरही काढता येणार आहे, पण अशा लाभार्थ्यांना या योजनेचा कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुम्हाला योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर ही अत्यंत आणि शेवटची तारीख तुम्हाला 31 मे 2025 ही अंतिम तारीख ठेवली असून तुम्ही यापूर्वी तुमचं म्हणजे आजच त्याची तारीख आहे, आजच्या आज तुम्ही नोंदणी करून घ्या। आणि यापुढील येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या योजनांचा लाभ तुम्ही घ्या। नमस्कार।